नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये हिंदी आणि मराठी याचा वाद सुरू झालाय. हा वाद महाराष्ट्रापर्यंत आतापर्यंत मर्यादित होता, पण आता तो पोहोचलाय देशाच्या राजधानीमध्ये, दिल्लीमध्ये. अगदी पार दिल्लीच्या संसद भवनात या वादाचे जोरदार पडसाद उमटलेत आणि या वादामध्ये पुन्हा एकदा होते तेच ज्यांची चर्चा दिल्लीपासून महाराष्ट्रापर्यंत होती. भाजपचे खासदार निशिकांत दुबे. एरवी दिल्लीत बसून महाराष्ट्रातल्या नेत्यांना आव्हान देणारी भाषा करणाऱ्या दुबेंवर आज मात्र गप मान खाली घालून जाण्याची वेळ आली. काय झालं नेमकं संसदेच्या कॉरिडॉरमध्ये आज असं? आज संसदेच्या कॉरिडॉरमध्ये भाजपचे खासदार निशिकांत दुबे चालत निघाले होते आणि त्याच वेळेस निशिकांत दुबेंना शोधत समोरून आल्या महाराष्ट्रामधल्या काँग्रेस पक्षाच्या 3 महिला खासदार. खरं तर या सगळ्या खासदार गेले काही दिवस निशिकांत दुबेंना संसदेच्या आवारात शोधत होत्या. आज ते गावले. मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड होत्या, चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर होत्या आणि धुळ्याच्या खासदार शोभा बच्छाव होत्या. त्यांनी निशिकांत दुबेंना बघितलं आणि जय महाराष्ट्राच्या घोषणा द्यायला सुरुवात केली. या 3ही महिला खासदार मग दुबेंच्या समोर गेल्या आणि घोषणाबाजी त्यांनी सुरूच ठेवली. 3ही महिला खासदारांनी दुबेंना घेराव घातला आणि विचारलं, सांगा आता कुणाला पटक पटक्के मारणार आहात, सांगा आम्हाला. दुबेंचं काही चाललं नाही आणि शेवटी निशिकांत दुबे जय महाराष्ट्र असं बोलत आपली सुटका करून चालते झाले. हा प्रसंग फक्त काही क्षणांचा होता, पण मराठी जनांसाठी महत्त्वाचा होता. महाराष्ट्राच्या बाहेर मराठीचा आवाज उठवायला पक्षीय राजकारण आडवं येत नाही, हा संदेश महाराष्ट्राला देणारा होता आणि म्हणूनच महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा होता. आज नेमकं झालं काय? निशिकांत दुबेला जय महाराष्ट्र म्हणायला लावल्यानंतर महाराष्ट्राच्या या सगळ्या महिला रणरागिणींनी प्रतिक्रिया काय दिल्यात बघूयात. जैसे उनको अपनी भाषा के प्रति प्यार है, उसी तरह से बिहार के लोग होंगे, उत्तर प्रदेश के लोग होंगे, झारखंड के लोग होंगे, मध्य प्रदेश के लोग होंगे, राजस्थान के लोग होंगे. उनकी भी अपनी भाषा है, उनकी हिंदी भाषा है. तो किसी भाषा के आधार पर यदि ये लुम्पेन एलिमेंट ठाकरे परिवार जो है यदि मारपीट करता है तो हमारे बर्दाश्त के बाहर है. यदि ये माहौल बनाकर यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी. और जब आप इन राज्यों में जाओगे, चाहे आप तमिलनाडु में जाओगे, चाहे आप केरल में जाओगे, चाहे आप कर्नाटक में जाओगे, तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे. मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूं. जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले. मी पाय काढता घेतला. जय महाराष्ट्र म्हटलं का? हो म्हटलं जय महाराष्ट्र निघून गेले. कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय, की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे. आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे. मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. सर्वप्रथम आमच्या ज्या 3 भगिनी महिला खासदार आहेत, वर्षाताई गायकवाड, शोभाताई बच्छाव आणि प्रतिभाताई धानोरकर, यांचं सर्वप्रथम मनापासून अभिनंदन. ज्या पद्धतीने निशिकांत दुबेचा माज या आमच्या महिला रणरागिणींनी उतरवला त्याबद्दल सर्वप्रथम मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. खरं तर वादग्रस्त विधानं करण्याची निशिकांत दुबे या भाजपच्या खासदारांची ही काही पहिली वेळ नव्हती. म्हणजे महाराष्ट्र आणि मराठीच्या बाबतीत त्यांनी वादग्रस्त विधान केलेलंच आहे, पण जरा त्यांच्या इतिहासाकडे गेलात तर हा त्यांचा प्रवास बराच लांबचा आहे. महाराष्ट्रामध्ये जेव्हा मराठी विरुद्ध हिंदी हा वाद पेटलेला होता तेव्हा याच निशिकांत दुबेंनी असं काही वक्तव्य केलं की ज्यामुळे अवघ्या महाराष्ट्राला चीड आली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मग दुबेंना अगदी जाहीर सभेमध्ये खास आपल्या स्टाईलमध्ये उत्तरही दिलं होतं. काय या दोघांमध्ये नेमकं झालं होतं तेही बघा. जैसे उनको अपनी भाषा के प्रति प्यार है, उसी तरह से बिहार के लोग होंगे, उत्तर प्रदेश के लोग होंगे, झारखंड के लोग होंगे, मध्य प्रदेश के लोग होंगे, राजस्थान के लोग होंगे. उनकी भी अपनी भाषा है, उनकी हिंदी भाषा है. तो किसी भाषा के आधार पर यदि ये लुम्पेन एलिमेंट ठाकरे परिवार जो है यदि मारपीट करता है तो हमारे बर्दाश्त के बाहर है. यदि ये माहौल बनाकर यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी. और जब आप इन राज्यों में जाओगे,
चाहे आप तमिलनाडु में जाओगे, चाहे आप केरल में जाओगे, चाहे आप कर्नाटक में जाओगे, तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे। मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूं। तू आम्हाला पटक पटक के मारणार दुबे? दुबेलाच मी सांगतो, दुबे तुम मुंबई में आ जाओ, मुंबई के समुंदर में डुबे डुबे कर मारेंगे। आज महाराष्ट्रामध्ये घडलेला आज दिल्लीमध्ये घडलेला हा प्रकार अवघ्या महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय बनलाय। कारण महाराष्ट्रासाठी मराठी भाषा ही फक्त ओळख नाहीये, ही फक्त अस्मिता नाहीये, ते आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा अतिविशिष्ट भाग आहे। जर त्याचा कोणी अपमान करत असेल तर त्याला उत्तर तर दिलंच जाणार। त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ। अवधूतजी नमस्कार, स्वागत आहे आपल्या चर्चेमध्ये। नमस्कार। नमस्कार। काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार या चर्चेमध्ये सहभागी होतात। हनुमंतजी नमस्कार, आपलंही स्वागत। नमस्ते। राजकीय विश्लेषक जयंत माइंडकर या चर्चेमध्ये सहभागी झालेत। सर नमस्कार, आपलंही स्वागत। नमस्कार। नमस्कार। आणि मनसेचे प्रवक्ते अविनाश अभ्यंकरजी या चर्चेमध्ये सहभागी झालेत। अभ्यंकर सर नमस्कार, आपलंही स्वागत। हनुमंत पवारजी, महाराष्ट्रामध्ये तर तुमच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते, पण आज दिल्लीमध्ये मात्र तुमच्या महिला खासदारांनी अगदी रणरागिणींचा अवतार धारण केला। काय झालं काय नेमकं आज कॉरिडॉरमध्ये? आमच्यापर्यंत काही फोटो आणि व्हिज्युअल्सच आले, पडद्यामागची चित्र कदाचित तुम्ही नीट सांगू शकाल। नाही, महाराष्ट्रामध्ये त्रिभाषा सूत्राची सक्ती सरकारनं सुरू करायला प्रयत्न केला त्या दिवसापासून ते आजतागायत काँग्रेस पक्षाची भूमिका थेट आहे की पहिलीपासून हिंदी आम्ही लादू देणार नाही। मराठीवरचं शालेय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून हे हिंदीचं आक्रमण राजकीय आहे, ते भारतीय जनता पक्षाचं आहे आणि ते सगळं निवडणुका राजकीय फायदे तोटे डोळ्यासमोर ठेवून आहे। त्याला काँग्रेस पक्षानं महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर विरोध केला, सभागृहामध्ये विरोध केला, पण हा जो निशिकांत दुबे नावाचा माणूस आहे हा सातत्यानं महाराष्ट्र आणि मराठी माणसांबद्दल गरळ ओकत होता। आणि आम्ही तर मराठी म्हणतो, दिल्लीचे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा। आमच्यासाठी झारखंड असेल, कर्नाटक असेल, पश्चिम बंगाल असेल, मध्य प्रदेश असेल, आम्हाला नवा नाही, आम्ही दिल्लीचं तख्त राखलेली माणसं आहोत। तर मुंबई कन्या वर्षाताई गायकवाड, विदर्भाची वाघीण प्रतिभाताई आमच्या धानोरकर, खानदेशची तलवार आमच्या शोभाताई बच्चाव यांनी महाराष्ट्राची माती काय आहे, ताराराणीची माती काय आहे हे दाखवून दिलेलं आहे। आणि महाराष्ट्र आमच्या तुकड्यावर जगतो, आम्ही पैसे भरतो म्हणून महाराष्ट्र जगतो आणि पटक पटक के मारेंगे असं बोलणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या वाचाळ या दुबेला आज आमच्या काँग्रेस पक्षाच्या खासदारांनी, महाराष्ट्राच्या मराठी खासदारांनी त्याची लायकी दाखवली, याबद्दल आमचा ऊर अभिमानाने भरून आलेला आहे। बर, अविनाश अभ्यंकरजी, चांगलं आहे ना, तुमच्यासाठी बरी बातमी आहे। इकडे तुम्ही म्हणता काँग्रेसची भूमिका काय आहे, अनेक जण प्रश्न उपस्थित करतात। बघा दिल्लीमध्ये काँग्रेसने आवाज उठवला की मला वाटतं अविनाश अभ्यंकर यांच्यापर्यंत माझा आवाज पोहोचत नाहीये। भाजपकडे जाऊयात, भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ आपल्या सोबत आहेत। अवधूतजी, काय तुमचं या सगळ्याबद्दलचं म्हणणं आहे? भाजपच्या नेत्यांनी किंवा खासदारांनी काँग्रेसच्या खासदारांना याच्यात साथ द्यायला हवी होती की नाही? सर्वप्रथम असं आहे की निशिकांत दुबे हे जे काही बोलले त्याला सपोर्ट करण्यासाठी मी इथे आलेलो नाहीये। बर, त्यामुळे निशिकांत दुबेने जे काही बोललेले आहेत त्याचा भारतीय जनता पक्षातर्फे, महाराष्ट्रातर्फे आम्ही निषेधच केलेला आहे। किंबहुना हे भारतीय जनता पक्षाचं स्टेटमेंट नाहीये, हे निशिकांत दुबेंचं स्टेटमेंट आहे। आणि नुसतं निशिकांत दुबे नाही, निरुहाने पण जी निरर्थक बडबड केली त्याचा पण आम्ही धिक्कार केलेला आहे। मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो, काय झालंय की 40 सेकंदानंतर जी लाग पेटते त्याला ट्यूबलाइट म्हणतात, 4 महिन्यानंतर जी पेटते त्याला काँग्रेस म्हणतात। हा जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो म्हणजे अक्षरशः मी खुलेपणाने सांगतो की राज ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उपस्थित केला। आणि हा जो मराठीचा मुद्दा ऐरणीवर घेतलाय याचं सारं श्रेय हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनाच दिलं पाहिजे।
त्यांच्या या मुद्द्याने जी काही एक हवा तयार झाली, जे जनमत तयार झालं, त्यावर बसण्याचा प्रयत्न सर्वप्रथम शिवसेना उभाटाने केला आणि त्याच्यानंतर अतिशय नाईलाजाने काँग्रेसला त्यांच्याबरोबर जावं लागलं. काँग्रेसची ही पडफड अतिशय केविलवाणी आहे. ज्या काँग्रेसच्या नेत्यांनी सखा पाटलांनी आणि यशवंतराव चव्हाणांनी नेहरू हे महाराष्ट्रापासूनहूनही मोठे आहेत असं जे उद्गार काढले होते, असं जे स्टेटमेंट दिलं होतं, त्यापासून आता फारकत घेत दिल्लीमध्ये 3 मराठी काँग्रेसच्या महिला खासदारांनी जो आवाज उठवला त्याचं मी स्वागत करतो. आणि त्यांनी हा जो मराठीचा आवाज उठवला आहे तेथेच त्यांनी नेहरूंच्या विचारांची फारकत घेतली आहे हे पण स्पष्ट होतं. त्यामुळे मी या तिन्ही महिलांचं अभिनंदन करतो. पण हे अभिनंदन करत असतानाच महाराष्ट्रामध्ये जे 10-15 काँग्रेसचे खासदार आहेत त्यातले ह्या 3 महिला सोडून उरलेले 12 जण यांच्या मताशी सहमत नव्हती का? महाराष्ट्राचा जो विधिमंडळाचा महाराष्ट्राचा खासदारांच्या काँग्रेसचा जो गट आहे त्या गटामध्ये याविषयी चर्चा झाली होती का? निशिकांत दुबेंना जाब विचारण्यासंबंधी चर्चा झाली होती का? की केवळ पाठीमागे या तिन्ही फर्स्ट टाइम खासदार बनलेले आहेत त्यामुळे त्या बॅक बेंचर्स आहेत आणि बॅक बेंचर्स पाठी बसले असताना अचानक काहीतरी एखादी गोष्ट मनामध्ये आली आणि त्या ओघाने केलेली गोष्ट अशी मला वाटते. आणि म्हणून मला असं सांगावं असं वाटतं की हे काँग्रेस पक्षाची स्वतःची भूमिका किंवा नसावी. काँग्रेसचे प्रवक्तेच याबद्दल सांगतील की महाराष्ट्राचा अपमान झालाय त्याच्याबद्दल आवाज उठवणं ही एका बाजूला, परंतु पक्ष म्हणून सर्व 10, 12, 15 खासदारांनी एकत्रितपणे येणं आणि पक्षाची भूमिका मांडणं हे दुसरीकडे आम्हाला दुसरी भूमिका अपेक्षित होती. बर, तुमची दुसरी भूमिका त्यांना पटते की नाही ते आपण त्यांना विचारूयात की 3च खासदार का गेल्या, सगळे का नाही गेलेत. पण हे सगळं असताना तुम्ही माझा प्रश्न टाळलात की भाजपचे खासदार असं का करत नाहीये, भाजपच्या खासदारांना मराठीबद्दल का बोलावं असं वाटत नाही. ठीक आहे, मी या प्रश्नाकडे पुन्हा एकदा येईन. जयंत माइंड मला वाटतं अभ्यंकर सर आलेत का आपल्याकडे? बर, तुमच्या प्रतिक्रियेसाठी आले होते पण तुम्ही डिस्कनेक्ट झाला होतात काही वेळासाठी. काय वाटलं काय आज तुम्हाला? इकडे महाराष्ट्रामध्ये कायम कुरबुरी सुरू असतात की काँग्रेस काही देत नाही, बिहारच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून इकडे मराठीच्या मुद्द्यावर सोयीस्कर भूमिका घेते म्हणून. पण आज तर दिल्लीमध्ये काँग्रेसच्या खासदारांनी जोरदार आवाज उठवला. नाही, आम्हाला काय वाटलं याच्यापेक्षा महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेलाच आनंद झाला की ह्या ज्या 3 रणरागिणी आहेत, म्हणजे आमच्या धानोरकर ताई असतील, आमच्या बच्चाव ताई असतील किंवा गायकवाड ताई असतील, या ज्या प्रकारे गेल्या आणि तो वाचाळवीर खासदार आहे भाजपचा, त्याला ज्या प्रकारे जाब विचारला, कळलं का त्या बॅक बेंचर्स आहेत का फ्रंट बेंचर्स आहेत हा विषय नंतरचा. त्या महाराष्ट्राच्या रणरागिणी आहेत. जरी त्या दुसऱ्या पक्षाच्या असल्या, जरी आमचे काही विषयांवर मतभेद असले, तरी जिथे महाराष्ट्र तिथे आम्ही सर्व मराठी प्रेमी एकत्र, आणि जे मराठी प्रेमी नव्हते ते गप्प बसले. पहिलं म्हणजे या वाचाळ खासदाराला त्यांच्या पक्षाने वेळीच समज द्यायला पाहिजे होती. कारण ह्या खासदारांचा इतिहास तुम्ही बघा काय येतो. त्यांनी परत सुप्रीम कोर्टाच्या जज पासून प्रत्येकाला वाटेल ते बोललेले आहेत. आणि काय झालं, हे जे बोलून गेले ना याच्यानंतर हा निषेध नाही, जो काय भाजप निषेध हे उत्तर नसतं. म्हणजे तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. त्यांना हा भाषेवरनं भाषिकवर न्यायचा त्यांचा विचार होता आणि याला संपूर्ण त्यांना अपयश आलं, लक्षात घ्या. आणि ते तुमच्यासारखा विषय पहिल्यांदा काय होता, विषय हा हिंदी भाषा शक्तीचा पहिलीपासूनचा होता. बरोबर आहे. त्याच्यावरती आता केंद्राने काय उत्तर दिलं. आणि हा विजय फक्त मनसेचा नव्हता. राजसाहेबांनी ह्याच्यामध्ये कुठलाही झेंडा नसेल, मराठीचा अजेंडा असेल, ह्याच्यामध्ये तुमच्यासारखे मान्यवर प्रतिष्ठित आणि महाराष्ट्रप्रेमी पत्रकारही होते, काही माणसं गप्प होती. त्याच्यामुळे हा जो विजय आहे आणि हा जो रणरागिणींनी जाब विचारलेला आहे हा संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांनी विचारलाय. त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, हे तुम्हाला मुद्दाम मी सांगतो. राहता राहिला आमचा मराठीचा प्रश्न मनसे म्हणून आम्हाला आनंद झालाय का? होय, 100% आनंद झालेला आहे. कारण आम्ही शेवटी मराठी आहोत. आणि मला ना ह्या सगळ्या हिंदी भाषिक खासदारांच्या मेंदूत एक गोष्ट टाकायची आहे. प्रत्येक वेळेला मराठी माणसाला, महाराष्ट्राला इधर क्या होता है, हमारे यहाँ सब होता है, आम्ही हे सगळं ऐकतो, कळलं का? आणि तेव्हा सत्तेतले आमचे महाराष्ट्रातले आमदार हे गप्प का बसतात? जर तुमचं राज्य सुजलाम सुफलाम आहे तर सगळी लोक परत घेऊन जा, आम्ही तुमच्या राज्यात नोकरीला येतो. तुमच्याकडे काय खाणी आहेत वगैरे ते सगळं मागे बोल, मी ऐकलं होतं सगळं.
ते मागे खूप बोलले होते. मग ते जर खरे होते तर त्यांच्या राज्यातनं लाखोंच्या संख्येने इथे लोक का येत आहेत, मराठी माणसाचा रोजगार का खेचून घेत आहेत, इथे येऊन दादागिरी का करतायत, आणि विषय समजून न घेता किंवा समजून सुद्धा त्याला वेगळा रंग द्यायचा प्रयत्न ज्या खासदारांनी केला होता ना, तो पहिल्यांदा सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी, मग संपूर्ण महाराष्ट्राने, मग तुमच्यासारख्या अँकर्सनी, महाराष्ट्राचे साहित्यिक, आणि शेवटी त्यावर कळस चढवला ह्या ज्या 3 रणरागिणी होत्या. मी पुन्हा पुन्हा उल्लेख का करतोय, निदान ह्यानी तरी इतर खासदारांना जाग यावी की परत जर महाराष्ट्राकडे वाकड्या डोळ्यांनी जर कोणी बघायचा प्रयत्न केला तर आमचे वैचारिक मतभेद असतील, परंतु महाराष्ट्राला, मराठी माणसाला, मराठी भाषेला किंवा मराठी संस्कृतीला जर कोणी नख लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही 12 कोटी मराठी लोक हे पेटून उठू. लक्षात ठेवा, शेवटी मराठ्यांनी आज अटकपार झेंडे लावलेले आहेत. मी तुम्हाला इथे नव्याने सांगण्याची आवश्यकता नाहीये, आणि दिल्लीचंही तख्त मराठ्यांनी राखलेलं आहे. आणि हे कधी विसरू नका, महाराष्ट्रावर कुरगोडी करण्याचा प्रयत्न करू नका. इथे मराठी भाषा हीच सर्वप्रथम, बाकी भाषा नंतर. आणि होय, आम्ही ह्या देशातील प्रत्येक भाषेचा आदर करतो. मला शेवटची 3 वाक्य बोलतो. मला एवढंच सांगतो, जे राजसाहेबांबद्दल एक चुकीचं सांगितलं जातं, तर राजसाहेबांचे वडील सन्मान्य श्रीकांतजी ठाकरे हे अतिशय उत्तम मराठी तर बोलायचेच, इंग्रजीही बोलायचे, हिंदीवर त्यांचं प्रभुत्व होतं, आणि उर्दूही त्यांना व्याकरणासकट उत्तम येत होतं. याचं उत्तर म्हणजे मोहम्मद रफीजींनी जी काही 7-8 मराठी गाणी गायली ती सन्माननीय आमचे जे श्रीकांतजी ठाकरे राजसाहेबांचे वडील त्यांनी त्यांना मराठी शिकून गायला लावली. त्यामुळे आम्ही कुठल्या भाषेचा विरोध करत नाही, भाषिक समरसता महाराष्ट्रानं कायम जपलेली आहे आणि कुठल्याही भाषेला विरोध असण्याचं कारण नाहीये. विरोध पॉलिसीला होता, जो पुढे 2 भाषांमधला विरोध म्हणून पुढे आला. खरं तर ती सुरुवातीची भूमिका कुणाचीच असण्याचं कारण नव्हतं. जयंत माइंडकरजी, खरं तर वाद महाराष्ट्रामध्ये होता, तो होता एका पॉलिसीला विरोध म्हणून, मग तो 2 भाषांमधला झाला, आता तो राज्यांमधला झालाय, आणि आता तो संसदेच्या कॉरिडॉरमध्ये पोहोचलाय. आज जे चित्र संसदेच्या कॉरिडॉरमध्ये दिसलं ते महाराष्ट्राला बऱ्याच अंशी हे सांगणारं होतं की किमान महाराष्ट्राच्या बाहेर तरी महाराष्ट्राचे खासदार एकत्र आहेत, महाराष्ट्राच्या मुद्द्यावर ते काहीतरी आवाज उठवू शकतात. हे चित्र दिसलंय का? ते सकारात्मक वाटतंय का तुम्हाला? त्याच्यातला एक प्रश्न जो वेगळ्या प्रकारे भाजपच्या प्रवक्त्यांनी सांगितलं तो असा आहे, त्यांचं हे म्हणणं आहे हे 3च का आल्या, इतर 12 का नाही आले, 10-12 का नाही आले, म्हणजे एक प्रकारे त्यांना म्हणायचं होतं की कमी आहेत का. प्रश्न किती आले हा बिलकुल नाही. प्रश्न कोणीतरी येऊन हा आवाज, ज्या व्यक्तीने तो आवाज उठवला त्यांच्या समोर आम्ही आमचा निषेध नोंदवला. 40 सेकंदाचा का असू दे ना, पण आम्ही तो निषेध नोंदवला. आणि आजच्या जमान्यात 40 सेकंद तुम्हाला देशभरात पोचायला पुरेसे असतात. आता यांचा प्रश्न असा आहे की मुळात आम्ही त्यांच्या बरोबरचे नाही. म्हणजे बघा, व्यक्तिगत हे त्या डुबेंचं मत असं जर का असेल, मग या तिघींचं सुद्धा हे एक मत आहे की आम्ही आता जाऊन प्रोटेस्ट करावा. म्हणजे ही भाजपला अपेक्षा का, जर दुबे एकटे काहीतरी ज्याच्यामुळे अख्खा महाराष्ट्र चिडून उठतो असं बोलू शकतात, तर या तिघींना त्याच्या विरुद्ध निषेध करावा असं त्यांनी केला. तो सुद्धा आम्ही भाजपला विचारावा की काय, यावर तुमचं मत काय. म्हणजे भाजपच्या अपेक्षा काय, विरोधी पक्षाने सुद्धा त्यांना हवं तसं घालावं. मुळात हा अगदी बेसिक प्रश्न आहे, त्याला विषयाला फाटे फोडणं म्हणतात, जो प्रयत्न भाजपच्या प्रवक्त्यांनी केलेला आहे. आपण अगदी जो तुम्ही 1-2 वेळेला त्या विषयापर्यंत आणलात आणि आता अभ्यंकर सुद्धा आलेले होते. प्रश्न हा आहे की हे कुठून सुरू झालं, तर पहिलीपासून हिंदी जबरदस्तीने ते काही इम्पोज करायला नको म्हणून या विषयावर, किंवा अमित शहा सारख्या गृहमंत्र्यांनी असं वाक्य म्हणणं की हळूहळू तुम्हाला इंग्रजी बोलायची लाज वाटेल, हिंदीच भाषा राहील, हे एक प्रकारची संघ परिवाराची इम्पोज करणारी लँग्वेज आहे. त्यांना हिंदी भाषा इम्पोज करायची आहे. आणि ती सुद्धा ज्या ठिकाणी, ज्या मुंबईत बॉलिवूडचं माहेरघर आहे, हिंदी चित्रपट सृष्टीचं माहेरघर आहे, आपल्याला सगळ्यांना हिंदी चांगली बोलता येते, पण जर कोणीतरी सांगितलं की तुम्ही जबरदस्तीने हिंदी बोला तर आपण त्याला निश्चितपणाने विरोध करू. आणि हा एक प्रकारे जबरदस्ती करण्याचा आणि पटक के मारेंगे. खरं तर केवळ या शब्दाकरता एका लॉ मेकरला, सध्या भाजपचं सरकार केंद्रात असल्यामुळे एका लॉ मेकरनी
क्राईमची भाषा बोलली त्याच्याबद्दल इमिजिएटली पिनल ऍक्शन घेतली पाहिजे, पण भाजप घेणार नाही. दुबे विरुद्ध अशा प्रकारची भाषा बोलले म्हणून ऍक्शन घ्यायला पाहिजे, शक्य नाही. हे एक प्रकारे आपण प्रोटेक्शन द्यायचं. आणि थोडस 1-2 मिनिटं फक्त 1 मिनिट फक्त मला द्या की हे सगळं केवळ 75,000 कोटीच्या इलेक्शन, त्या बीएमसी इलेक्शन त्यांचं बजेट त्याच्यावर डोळा ठेवून जेवढे हे 2 भाऊ एकत्र येऊ नये त्याच्याकरता फाटाफूट करण्याचा प्रयत्न, हिंदी भाषी एकत्र करण्याचा प्रयत्न, आणि हा मुख्यत्वे हिंदी भाषी एकत्र करण्याचा भाजपचा डाव आहे. बर, ठीक आहे. बरेच आरोप केलेत तुम्ही, आपल्याला उत्तरं घ्यायचीच आहेत भाजपच्या प्रवक्त्यांकडून त्याबद्दल. पण त्याच्या अगोदर हनुमंत पवार मला तुम्हाला संधी द्यायला हवी, कारण तुमच्यावरचे आरोप काय काय आहेत. तुमच्या खासदारांनी नेहरूंच्या विचारांशी फारकत घेतली, हा काँग्रेसचा एकत्रितपणे घेतलेला निर्णय आहे विरोध करणं निशिकांत दुबेंना, की या काँग्रेसच्या 3च खासदारांचे? मग या काँग्रेसच्या 3च खासदारांचे तर काँग्रेसचे बाकीचे खासदार त्यांना का नाही मिळाले? महाविकास आघाडीमधले इतर खासदार त्यांच्यासोबत का नाही आले? काय एवढाच विरोध का करता असा सवाल आहे भाजपचा. करायचं तर मोठा विरोध करायचा असं म्हणतायत. कविताजी, या निशिकांत दुबेला जय महाराष्ट्र म्हणून घेतलं आमच्या 3 खासदारांनी, आणि ते तिथून अक्षरशः पळून गेलेले आहेत. भारतीय जनता पक्ष, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची लोक अंगलट प्रकरण आलं की पळून जातात, त्या न्यायानं हे वागले. त्यामुळे या तिघींचं करावं तेवढं अभिनंदन. राहिला विषय नेहरूंचा, नेहरूंच्या धोरणाचा, तर नेहरूजींनी कधीही महाराष्ट्रामध्ये आणि इतर भाषिक राज्यामध्ये पहिलीपासून हिंदी सक्तीची करण्याचा आगाऊपणा आणि हुकुमशाही केलेली नाही. इतिहास याला साक्षीदार आहे. अवधूतजींना ते चांगलं माहित आहे. दुसरी गोष्ट की हा सामूहिक निर्णय होता का, सगळ्यांचा होता का? निशिकांत दुबे जर लोकसभेमध्ये बोलले असते तर लोकसभेमध्ये आम्ही उत्तर दिलं असतं, पण तो लपून छपून बोलतोय म्हणून त्याला गाठून आमच्या महिलांनी जाब विचारला आणि जय महाराष्ट्र म्हणून घेतलं आणि तो माणूस पळून गेला. याच्या अगोदरच्या चर्चेमध्येही निशिकांत दुबेला भारतीय जनता पक्ष मराठी लोकांचा आणि महाराष्ट्राचा अपमान करायला सांगतोय, हे त्यांचं धोरण आहे. तो कधीही माफी मागणार नाही आणि भाजपा त्याच्यावर कारवाई करणार नाही. महाराष्ट्रातल्या भाजपा नेते अतिशय बंचुकेगिरीनं आम्ही त्याचा निषेध करतो, आम्ही त्याच्याशी सहमत नाहू अशी नौटंकी करतात. पण निशिकांत दुबे नरेंद्र मोदी साहेबांच्या गळ्यातलं ताईत आहे. भारतीय जनता पक्षाला मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्रामध्ये येत्या काळामध्ये मराठी आणि अमराठी अशी लचके तोड करायची, त्या प्लॅनिंगचा एक भाग म्हणून निशिकांत दुबेला हे बोलायला सांगितलं जातं. पण ज्यावेळेस काँग्रेसचे आणि महाविकास आघाडीचे सगळे खासदार तुमच्यावर तुटून पडतील त्यावेळेस या निशिकांत दुबेला दिल्लीमध्ये येण्यापासून सुद्धा भीती वाटेल असं वातावरण होईल. एवढ्यात त्यांनी शानं व्हावं. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे, भाजपा नंतर नितीन गडकरी काय करत होते, पियुष गोयल काय करत होते, तुमचे अनुप धोत्रे काय करत होते, तुमचे उदयनराजे भोसले काय करत होते? तुमचे खासदार लपून बसतात, मराठीचा, महाराष्ट्राचा अपमान सहन करतात आणि आमच्या भगिनींनी उत्तर दिल्यानंतर तुम्ही नेहरूंपर्यंत जाताय. खूप वर्ष झाले हो नेहरूजी जाऊन, आता तरी तुम्ही तुमचं काहीतरी बोला. ज्या मोरारजी देसाईनं मराठी माणसाला गोळ्या घातल्या त्याच्यासोबत तुम्ही सत्तेत बसलेली माणसं, त्यांना तुम्ही केंद्रीय मंत्रिमंडळात घेतलेली माणसं आज आम्हाला सांगणार मराठी आणि महाराष्ट्राचा अपमान? अवधूतजी, तुम्हाला सगळं माहित आहे, कशाला झोपेचं सोंग घेताय? बर, अवधूतजी आता येऊ का तुमच्याकडे? आता प्रश्न तुम्हाला मी मगाशी जो विचारला तोच आहे. म्हणजे तुम्हाला हनुमंत पवार जे काय बोलले त्याच्यावर उत्तर द्यायचं असेल तर तुम्ही द्यालच, पण प्रश्न पुन्हा तेच आहे. काँग्रेसला सवाल करण्यापेक्षा हा सवाल भाजपच्या खासदारांना करायला हवा ना, की काँग्रेसचे खासदार जर निशिकांत दुबेंना विरोध करू शकतात तर भाजपचे खासदार साधा त्यांना जाबही विचारू शकत नाही. हे बघा, असं आहे की ज्यावेळी पहिला अध्यादेश निघाला, आणखीन शिक्षण मंत्र्यांनी पहिला अध्यादेश काढला ज्याच्यामध्ये हिंदी तिसरी भाषेची सक्ती नव्हती, तरी पण असं एक वातावरण, परसेप्शन तयार झालं. त्यानंतर ताबडतोब महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे एकच खासदार आहेत, या सर्वांची मिळून एक एकत्रित बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि त्या बैठकीनंतर जे काही निष्पन्न झालं ते घेऊन तुमचे एक नेते हे दिल्लीला जाऊन गृहमंत्री अमित शहा साहेबांना भेटले आणि महाराष्ट्रातल्या त्या एनडीएच्या खासदारांचं मत हे आम्ही केंद्रीय गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवलं. शेवटी एक पक्षाची शिस्त असते. पक्षाच्या सरकारने घेतलेल्या निर्णयावर जर काहीतरी एखादं वेगळं परसेप्शन तयार होत असेल तर ते पण केंद्रापर्यंत पोहोचवणं, त्याप्रमाणे पोहोचवण्याचं काम केलं. त्याचाच पुढे असं झालं की त्यानंतर जो दुसरा अध्यादेश आला ते दोन्ही अध्यादेश कॅन्सल करण्यात आले.
आता डॉक्टर नरेंद्र जाधवांच्या नेतृत्वाखाली एक कमिटी स्थापन करण्यात आलेली आहे. आपल्याला त्या कमिटीच्या अहवालाची वाट पाहावी लागेल. महाराष्ट्रामध्ये कुठच्याही परिस्थितीमध्ये हिंदी ही सक्तीची होणार नाही हे वारंवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं आहे आणि आपल्याला आता नरेंद्र जाधव यांच्या कमिटीच्या अहवालाची वाट बघावी आपण काय पॉलिसीवर आता चर्चा करत नाही आहोत. आज काय पॉलिसीचा मुद्दा पण नाहीये, कारण माहिती आहे आपल्याला सगळ्यांना की नरेंद्र जाधवांची कमिटी नेमलेली आहे. ती कमिटी काय निर्णय देईल त्याच्यावर तिसरी भाषा शिकवायची नाही, शिकवायची की नाही, शिकवायची असेल तर ती हिंदी असावी की नाही, हिंदी नसेल तर कुठली असावी, कुठली असेल तर निकष काय असावे, बघूयात आपण सगळ्या अहवालाची वाट. मुद्दा काय आहे? मुद्दा काय फक्त पॉलिसीचा नाहीये ना. मुद्दा त्या पॉलिसीच्या निमित्तानं महाराष्ट्राच्या अस्मितेला नख लावण्याचा जो प्रयत्न झालाय त्याचा सुद्धा आहे. आणि तर जो निशिकांत दुबे हे प्रयत्न करत असतील, वारंवार असं बोलत असतील, तर मग त्यांना प्रश्न विचारायला हवा, तिथे पक्षीय शिस्तीचा काय संबंध येतो? असं कुणी म्हणत नाही की निशिकांत दुबेंनी जी भाषा वापरली तसंच काहीतरी कुणी करा म्हणून, पण किमान निषेध तर व्यक्त करायला पाहिजे. एवढी तर जनता महाराष्ट्राची अपेक्षा करू शकते की तीही करायची नाही. 100% करायला हवा. म्हणूनच मी या तिन्ही खासदारांचं अभिनंदनच केलं आणि आनंद व्यक्त केलेला आहे. मी त्यांचा धिक्कार केलेला नाहीये, मी त्या आनंद व्यक्त केलाय आणि मी अभिनंदन पण केलेलं आहे. पण त्याचबरोबर आज छत्रपती महाराजांच्या नावाने अध्ययन केंद्र आणि कुसुमाग्रजांच्या नावाने JNU मध्ये अध्ययन केंद्र आता सुरू होत आहे. त्याबद्दल सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र शासनाचं अभिनंदन करावं लागेल. नाही नाही, ते निश्चित आहे ना, त्याबद्दल अभिनंदन न करण्याचा प्रश्नच कुठे येतो. जर महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राच्या परंपरा, महाराष्ट्राची भाषा, महाराष्ट्राचा अभिमान हा महाराष्ट्राच्या वेशीच्या बाहेर जाऊन लोक त्याचं कौतुक करणार असतील तर कुणाला आनंद नाही होणार? कुठल्या महाराष्ट्रीयन माणसाला आनंद नाही होणार? सगळ्यांना होणार. आज तो सोहळा आम्ही सगळ्यांनी कौतुकानं पाहिला, लाईव्ह अख्ख्या सगळ्या चॅनल्सवर आपल्याला दिसत होता. काही कुठे त्याच्याबद्दल वाईट वाटण्याचं कारण नाही, सगळ्यांना अभिमान आहे. प्रश्न हा आहे की ही एकजूट जी महाराष्ट्रासाठी आपल्याला हवी आहे ती दिल्लीमध्ये आपल्याला का दिसत नाहीये? दिल्लीमध्ये मग आपण आपले यांच्या या पक्षाचे खासदार वेगळे, आमच्या पक्षाची शिस्त वेगळी असं का? जर एखादा निशिकांत दुबे जर महाराष्ट्राला म्हणून बोलत असेल पटक पटक के मारेंगे, तर त्याला साधा जाब विचारू नये आपण. त्यासाठी आपल्याला फक्त 3च खासदार मिळतात. म्हणूनच मी म्हणालो ना की जर काँग्रेसने जर नेतृत्व केलं असतं आणि काँग्रेसच्या सर्वांनी एकत्र येऊन जर इतरांशी संपर्क ठेवला असता तर सर्वच पक्षाचे आमदार खासदार त्यांच्या बरोबर आले असते. काँग्रेसचे किमान 3 आले. काँग्रेसचे एकत्र नाही गेलात, काँग्रेसचे किमान 3 आले. पण सोमवारपासून अधिवेशन सुरू झालेलं आहे. भाजपच्या कुठल्या खासदारांनी निशिकांत दुबेंना याच्याबद्दल विचारलं? हो, तुम्ही लिहिलं नाही, सर्वांनी विचारलं. झाडून सर्वांनी प्रश्न विचारले, झाडून सर्वांनी त्याला जाब विचारला. तुम्ही दाखवत नाही एवढंच आहे, बाकी झाडून सर्वांनी विचारले. झाडून सर्वांनी विचारले. बरं सांगा ना आम्हाला, कुणी कुणी विचारलं? सर्व जी नावं महाराष्ट्रातल्या भाजपचे जे खासदार आहेत त्या सर्वांनी विचारले. बरं, म्हणजे महाराष्ट्रातल्या भाजपच्या सगळ्या खासदारांनी निशिकांत दुबेंना कुणाला पटक पटक्के मारणार असं विचारलं असं तुमचं म्हणणं आहे? त्यांनी जे स्टेटमेंट केलं त्याचा जाब विचारला. बरं, फक्त आमच्याकडे ते विचारलं याचे काही बाईट आलेले नाहीये, त्यामुळे ते विचारलं असं मला म्हणता येत नाही. आता मी तर वार्ताहर नाहीये, मी तर बातमीदार नाहीये, तिकडे मी फोटोग्राफर पण नाहीये. पण ते आलं नाही आमच्याकडे. आलं की आम्ही दाखवू. अविनाश अभ्यंकरजी बोला. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिल्यांदा मी एक गोष्ट क्लिअर करतो. आता हा विषय इथे नाहीये, परंतु हे माझ्याकडे कविताजी हे डॉक्युमेंट आहे. हा लोकसभेतलं उत्तर आहे आणि 100% मी तुम्हाला सांगतो की हिंदी भाषा आडमार्गाने लादण्याचा प्रयत्न चालू होता. हा विषय आता इथे चर्चा नाही, लागली त्याच्यावर पण वेगळी चर्चा त्याच्यावर वेगळी करू. मी त्यांनाही मगाशी थांबवलं कारण तो विषय नाहीये आजचा. हा, होय 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 होय. आता दुसरं महत्वाचं, मला कळत नाही ह्यांनी कुठल्या मार्गाने त्या निशिकांत दुबेंना समज दिली. म्हणजे पोस्टाने पत्र पाठवली का कबुतराच्या पायाला चिठ्ठी बांधून मेसेज पाठवला, हे तर आम्हाला कळलं पाहिजे की नाही. विषय असा आहे, माझी यांना विनंती आहे अवधूतजींना की आपण सिनियर आहात, महाराष्ट्राचा तुमच्या सकट, भाजप सकट सर्व पक्षांचा, महाराष्ट्रातील जनतेचा, माता भगिनींचा, महाराष्ट्रातील साधू संतांचा, महाराष्ट्रातील छत्रपतींचा अपमान. अवधूतजींचा आवाज 2-3 सेकंद. अवधूतजी येतोय माझा आवाज? नाही, मला वाटतं काहीतरी कनेक्शन तुटलं. आपण जयंत सरांकडे जाऊया. जयंत सर बोला. तुम्हाला मला प्रश्न विचारायचा की मी याच्यावर माझं कंटिन्यू करू? मला असं वाटतं मी नाही प्रश्न विचारला तरी जयंत सर तुम्ही माझा प्रश्न सगळा अध्यारूत करून उत्तर देऊ शकाल, त्यामुळे मी नाही विचारत. धन्यवाद धन्यवाद. ठीक आहे.
असं हे काय असतं की आपण जेव्हा विषय डायव्हर्ट करतो तेव्हा आपण JNU पर्यंत कुठलं काय ते मराठी भाषेकरता हा प्रश्न नाही आहे. प्रश्न फक्त एकच आहे, पटक पटक के मारेंगे. आणि पहिलीपासून मनात असं यावं तरी का की आम्ही हिंदी ऑप्शनल ठेवू. मी त्या नरेंद्र जाधवांच्या कमिटीत काय असेल ते सांगतो, आम्ही ऑप्शनल ठेवलेलं आहे. अरे ऑप्शनल तरी का, पहिली ते चौथी हिंदी नाही हे असताना कुठेतरी अमित शहा आणि संघ परिवाराच्या डोक्यात एक आहे की हिंदी एक भाषा एक देश एक टॅक्स एक पक्ष वगैरे जे काही आहे त्यातला तो प्रकार आहे. ही घोषणा अमित शहानी दिलेली आहे, एक भाषा एक देश. इंग्रजी बोलण्याची तुम्हाला लाज वाटेल. हा काय प्रकार सुरू आहे हे आडमार्गाने आता अभ्यंकर म्हणाले. मी तर सांगतो संघाच्या मार्गाने, संघाच्या राजमार्गाने, अगदी ऑफिशियल मार्गाने हिंदी सर्वत्र लादण्याचा प्रयत्न करत आहेत. तो मुंबई म्हणजे महाराष्ट्र, बंगाल आणि साऊथ इथे त्यांना त्रास होईल आणि तो पहिल्यांदा नेमका त्यांना एक फार मोठा अडथळा. आणि जो हेही खरं आहे की खरा तो शब्द राज ठाकरेंनी उचलला, त्यांनी पक्ष दूर ठेवला, त्याच्या पाठोपाठ उद्धव ठाकरे, त्याच्या पाठोपाठ सर्वांनीच त्याला पाठिंबा दिला. आणि हे पहिलीपासून इम्पोज नेमकं या शब्दाबद्दल भाजपचा एकही प्रवक्ता ती आमची चूक आहे ते व्हायलाच नको या शब्दात बोलणार नाही. आणि हीच खरी मेख आहे. याचं कारण तिथे उत्तर येईल हे ऑप्शनल आहे. माझा प्रश्न असा आहे, ऑप्शनल तरी का असावं. माझा पुढचा प्रश्न असा आहे, हिंदी बेल्ट मध्ये तिसरी भाषा कोणती असेल याचं उत्तर ते देऊ शकत नाही. ते पूर्णपणे सापडलेले आहेत. आणि पटक पटक के मारेंगे हा एक क्रिमिनल मेंटॅलिटी. मला ना तुमचा हा मुद्दा मागाच्या पण उत्तरामध्ये होता की ही क्रिमिनल मेंटॅलिटीचं वाक्य आहे आणि ते एखाद्या खासदाराच्या तोंडी, जे लॉ मेकर आहे, ज्यांच्या हाती कायदा बनवण्याची ताकद आपण दिलेली आहे, त्यांच्या तोंडी तर हे शब्द शोभतच नाहीत. याबद्दल आपण अवधूत वाघ सरांना विचारूयात. पण तुम्ही राजकीय विश्लेषक आहात आणि जेव्हा संसदेच्या आवारामध्ये अशी एखादी घटना घडते, जसं तुम्ही मगाशी सांगितलं 40 सेकंद आत्ताच्या काळामध्ये बरीच मोठी असतात आणि ते देशभरामध्ये पसरते, त्या 40 सेकंदाच्या व्हिडिओचे अनेक परिणाम होतात. आता राजकीय विश्लेषक म्हणून सर मला सांगा की या मुद्द्यावर, हिंदी मराठीच्या मुद्द्यावर काँग्रेस जराशी जी मागे पडली असं वाटत होतं महाराष्ट्रामध्ये, या 40 सेकंदांनी काँग्रेसला बळ दिलंय का? हो, अर्थात एक लक्षात ठेवा, केवळ या तिघींनी येऊन एक प्रकारे हे असं एक वातावरण निर्माण केलेलं आहे. आय विल नॉट बी सरप्राइज, उद्या चक्क राहुल गांधी वगैरे सुद्धा एखादं स्टेटमेंट देऊ शकतात की अशा प्रकारची कुठलीही भाषा इम्पोज करणं चालणार नाही. आणि ज्या नेहरूंचा उल्लेख केला जातो त्या नेहरूंचा उल्लेख करून सांगितलं जाईल की नेहरूंनी सुद्धा कधीही अशा प्रकारची एखादी भाषा तुम्हाला जबरदस्तीने लादावी हे केलं जाणार नाही, अशा प्रकारचं स्टेटमेंट येऊ शकतं. एक लक्षात ठेवा, शेवटी मल्लिकार्जुन खरगे साऊथ इंडियन आहेत. कुठलीही भाषा त्यांना सुद्धा कर्नाटकात जायचंय, उद्या कर्नाटकात हिंदीला विरोध होणार नाही का? आपण स्वतः आपल्यालाही माहिती आहे की पहिलीपासून या शब्दाबद्दल नेहमी होणारच. आणि या तिघींनी कोणी किती जणांनी उत्तर द्यावं, एकेकाळी भाजप केवळ 2 खासदार होते, आता त्यांच्याकडे 240 असतील, म्हणजे आम्ही 2 धरून धरायचे की सध्याचं धरायचं. या तिघी खासदार गेल्या याला महत्व द्या, त्यांनी केलेल्या कृत्याला महत्व द्या. आणि त्याच्यानंतर जय महाराष्ट्र हे शब्द म्हणत निशिकांत दुबे ज्यांच्यावर अनेक प्रकारचे आरोप आहेत, त्याच्यामध्ये कदाचित काही वेगळ्या प्रकारचे सुद्धा आरोप आहेत, अशा व्यक्तीला तिथून जय महाराष्ट्र म्हणून काढता पाय घ्यावा लागला. ही तम भाजपच्या नेत्यांना असलेली एक सणसणीत चपराक आहे. बर, अवधूत वाघजी, याच्यावर तुम्ही उत्तर देणार आहात की माझा पुढचा प्रश्न विचारू? तुम्हाला जे योग्य वाटेल ते. आता हे माहिंडकरांना मी काय फारसं सिरियसली घेत नाहीये, कारण पहिल्या दिवसापासून शेवटच्या क्षणापर्यंत भारतीय जनता पक्ष आणखीन राष्ट्रीय संघ यांच्या विरोधातच बोलायचं ही त्याची भूमिका आहे. आणि आता पटक पटक के मारेंगे याचा आम्ही 100 वेळा निषेध केला आहे. परंतु ज्या तावातावाने माइंडकर बोलले तेवढ्या तावातावाने ते जर सर तन से जुदा ज्यावेळी झालं त्यावेळी बोलले असते तर बरं झालं असतं, पण त्यावेळी त्यांची बहुतेक बोबडी वळली असावी. आता तुमचा पुढचा प्रश्न विचारा.
एक मिनिट बर कविता बर please. बर बर माइंडकर तुमचं झालं. विचारते माइंडकरांना काय त्यांची कमेंट द्यायची ती घेऊयात, मग मी येते तुमच्याकडे. बोला माइंडकरजी. हे बघा, इथे प्रश्न कसा आहे माहितीये का, हे भाजपची एक नेहमीची स्टाईल आहे. तुम्ही आता असं करता तेव्हा काय केलेलं होतं? अहो जरा इतिहासाची पानं उलटा. मी अनेक वेळेला काँग्रेसच्या विरोधातही बोलत असतो, चॅनलवर बोलत असतो. जरा युट्यूबवर जा, माझे सगळे व्हिडिओ पहा, माझे लेख पहा. असं बोलताना ही नेहमीची स्टाईल आहे. तुम्ही इंदिरा गांधींच्या वेळेस काय केलं, बाबरीच्या वेळेस तुम्ही आमच्यावर काय आरोप करता? जरा याच्यातनं बाहेर या. आणि मी आत्ता फक्त बोलत आहे तेवढ्याच उत्तर द्या. कुठल्याही क्राईमच्या विरुद्ध मी आहे. कुठलंही खळत खट्यात असू दे, कुठलीही हिंसा असू दे, कोणत्याही पक्षाने केलेली असू दे. अँकर म्हणून यांना माहितीच आहे, कविता राणेंना, पत्रकारांची भूमिका काय असते ती. आमची भूमिका कुठल्याही हिंसेच्या विरुद्ध असते. तेव्हा काय केलं होतं हा नेहरूंच्या जमान्यातला प्रश्न जरा विसरा आणि आजच्या पुरतं बोलायला शिका. ठीक आहे. बाकी बोबडी वगैरे माझी अजूनही वळलेली नाहीये. आपण माझ्याहून लहान आहात. पण मी तुमच्या सगळ्यांपेक्षा लहान आहे, त्यामुळे मला मर्यादा आणू नका तुम्ही सगळ्यांनी. अवधूत वाघजी, आता प्रश्न असा आहे की बऱ्याच वेळेला हे बोललं जातं की जेव्हा जेव्हा भाषांचा प्रश्न येतो त्यावेळेस तो भाषांचा वाद हा काही नुसता भाषांचा वाद म्हणून येत नाही, अस्मितेचा वाद म्हणून येत नाही, तो राजकीय बनतो. त्यावेळेस त्याच्या मागे राजकीय गणित सुद्धा असतात. बिहारमध्ये होऊ घातलेल्या निवडणुका, महाराष्ट्रामध्ये होऊ घातलेल्या निवडणुका, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर असणारी हिंदी भाषिकांची संख्या, यामुळं भाजपला हिंदीच्या मुद्द्यावर कठोर भूमिका मराठीच्या बाजूने घेणं हे कठीण जाते का? निशिकांत दुबेंच्या विरोधामध्ये भाजपच्या खासदारांना काँग्रेसच्या खासदारांसारखं एखादं पाऊल उचलणं यामुळे कठीण जाते का? मला असं मुळीच वाटत नाही. आणखीन हा जो भाषेचा विवाद महाराष्ट्रामध्ये विशेषतः मुंबई आणि MMRDA मध्ये जो झालेला आहे त्याचा आणि निवडणुकांचा काही संबंध आहे असं मला अजिबात वाटत नाही. कारण अविनाशजी अभ्यंकर अतिशय मनापासून जे बोलले, ते जेवढ्या मनापासून बोलले त्यांना पण माहिती आहे तेवढाच तीव्र मराठी प्रेमी मी आहे. आणि मराठीच्या प्रेमाबद्दल मला काय माझी छाती फाडून दाखवायची नाहीये की मी मराठीबद्दल किती प्रेमी आहे. ते मी माझ्या प्रत्येक कृतीतून, उक्तीतून आणि कृतीतून दाखवून दिलेले आतापर्यंत. ज्यावेळी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात होतो त्यावेळी तो सत्तारूढ पक्ष होता आणि 2006-2007 साली ज्यावेळी सन्मानाने राजसाहेब ठाकरेंनी मराठीचा मुद्दा उचलला त्यावेळी एक नव्या पक्षामध्ये सत्तारूढ पक्ष सोडून प्रवेश करणारा मुंबई स्तरावरचा पहिला नेता मी होतो. हे मी 2006-2007 ची गोष्ट सांगतो. त्यामुळे माझ्या मराठीच्या प्रेमाबद्दल कृपया करून शंका घेऊ नका. हा मुद्दा नंबर 1. परंतु भाषा ही माणसाला जोडणारी असते, तोडणारी नाही. भाषेच्या विषयावर आपण तोडलं नाही पाहिजे. आपण भाषेच्या प्रश्नावर 100% आग्रही असलं पाहिजे. महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आली पाहिजे यासाठी आपण आग्रह धरणं हे अतिशय मुळीच चुकीचं नाही. किंबहुना ते बरोबरच आहे. या मताचा मी आहे आणि माझा पक्ष आहे. परंतु एखाद्याला येत नसेल तर कायदा हातात घेण्याचं आपल्याला काही कारण नाहीये. ते चुकीचं ठरू शकतं. मला वाटतं प्रेमाने जग जिंकता येतं, तलवारीने आपण जग जिंकू शकत नाही. जे तलवारीने जग जिंकण्याचा प्रयत्न करतात ते तलवारीने मरतात असं इतिहास सांगतो. बरं, अवधूतजी, हे इतकं अस्खलित मराठी ऐकताना सुद्धा कानाला बरं वाटलं, हे मात्र मी मान्य करेन. याच्याबद्दल काही शंका असण्याचं कारण नाही. या पॅनलमध्ये असणाऱ्या, आता स्क्रीनवर दिसणाऱ्या आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये मराठीच्या बाबतीतली भूमिका ही स्पष्ट आहे आणि प्रत्येकाच्या भावनाही तितक्याच तीव्र आहेत. त्यामुळे कुणाच्याही मराठीबद्दलच्या भावनेवर शंका घेण्याचं कारण नाहीये. पण जेव्हा हे वाद राजकीय होतात त्यावेळेस त्यावर चर्चा होणं हे अपरिहार्य असतं आणि तेच होतंय सध्या. पण आपण सगळे मराठी आहोत आणि आपल्या सगळ्यांचा मराठीचा अभिमान हा सारखाच आहे. कुणीही इथे शंका घेणार नाही, कुणीही घेणार नाही. अविनाशजी, मला काही फक्त उत्तरं द्यायची आहेत. बरं, कसं आहे त्याच्यामध्ये एक लक्षात घ्या, उगाच कोणी उठतं आणि मारा असं कोणी आदेश देत नाही. परंतु जेव्हा मराठी भाषेचा आणि मराठी माणसाचा अपमान होतो ना तेव्हा आम्ही काही साधू संत नाही. तुम्ही आमच्या भाषेला आणि मराठी माणसाला जर शिव्या द्याल तर आम्हाला गमभन शिकवायचं कुठल्या भाषेत हे आम्हाला नीट माहिती आहे. जिथे पाहिजे तिथे शब्द चालतील आणि जिथे लागेल तिकडे हात चालेल. लक्षात ठेवा.
जर मराठी भाषेवर मराठी संस्कृतीवर जर कोणी येत असेल तर ते मनसे किंवा महाराष्ट्र खपवून घेणार नाही. त्यामुळे उगाच सकाळी उठलो आणि मारामारी केली. आम्ही काही सगळे गावगुंड नाही आहोत, कळलं का? आम्ही आमचा विषय मांडला होता, परंतु तुम्ही जर आम्हाला त्रास द्यायचा प्रयत्न केलात तर मग त्याच प्रकारे आमच्याकडनं तुम्हाला उत्तर मिळतील. मग मला असं म्हणायचं आहे, काल ज्या मुलीवरती हल्ला झाला होता त्याचा निषेध केला का हो ह्यांनी? त्या मुलांनी लाथाबुक्क्यांनी तुडवलं होतं त्या मुलीला, आमचीच लोक गेली ना तिकडे. मग आता त्याच्या काय पंचायती ओवाळायच्या का? काय करायचं? नाही, पण अविनाशजी मुलगी इथे कुठल्याही थोडंसं मला जाती पण धर्माची डिफर असो, व्हावं लागेल. अविनाशजी त्या थोडंसं मुलाला मलाही पण- डिफर व्हावं लागेल, कारण आपण सगळे वाद काही हिंदी मराठी याच्यातनं पाहणार आहोत का, चष्म्यातनं पाहणार आहोत का? काही गोष्टी या क्रिमिनल असतात, गुन्हेगारी ज्या असतात, त्याच्या मागची पार्श्वभूमी आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे प्रत्येककडे आपण तर हाणामारीवरच यायला पाहिजे याचं तरी समर्थन कसं करावं? कसं असतं कविता, तुम्ही एका वेगळ्या थॉट प्रोसेसमध्ये आहात. परंतु महाराष्ट्रातील एखाद्या मुलीवरती जर कोणी हात टाकत असेल तर आमच्यासारखे महाराष्ट्र सैनिक गप्प बसू शकत नाहीत. आणि मुलीवरती हात टाकत कोणीही असो. अविनाशजी ऐकून घ्या ना, मला हे म्हणायचं आहे की कुठल्याही मुलीवर हात टाकणं हे गुन्हेगारी कृत्य आहे. मग तो हात टाकणारा हिंदी भाषिक आहे का, मराठी भाषिक आहे का, हिंदू आहे का, मुस्लिम आहे की कुठल्या जातीचं आहे, हे लेबल असूच शकत नाही ना. हात टाकणं हा गुन्हा आहे. तिथे भाषेचं लेबल आपण का लावावं? तिथे धर्माचं लेबल आपण का लावावं? पण तुम्हाला कविता, तुम्हाला माझं वाक्य कळत नाहीये. मी सांगतोय की तुम्ही इतर कोणालाही विचारा पॅनलमध्ये, मी सांगतोय कोणी कुठल्या भाषेचा हा विषय नाहीये. विषय जो मारामारीचा निघाला की तुम्ही मराठी भाषेच्या जर अंगावर आलात तर आम्ही एका मर्यादेपर्यंत समजावू शकतो, परंतु मराठी माणसाचा अरे तुम क्या करेगा नहीं बात करता जाओ तर आपण काय गप्प बसायचं? हो, महाराष्ट्र आहे. तो मुद्दा मान्य आहे. मी फक्त कालच्या घटनेच्या अनुषंगानं बोलले. तुम्ही ती भावना मांडलेली आहे, काही प्रमाणात ते चालले, त्याचं पूर्णतः समर्थन करता येत नाही, पण भावना म्हणून एक वेळ ते समजून घेण्यासारखं आहे, म्हणून त्या बाबतीत मी काही बोलत नाही. पण कालचा जो प्रसंग तुम्ही सांगितलात तो या व्याख्येमध्ये बसवता येत नाही, इतकंच माझं मिनिमम म्हणणं होतं. याच्या पलीकडे काही नाही. एनिवेज आपण हनुमंत पवारांकडे जाऊयात, नाही तर ते मला म्हणतील मला मगापासून बसवून ठेवलं आणि माझ्याकडे येतच नाहीयेत काही विचारायला. हनुमंतजी चालेल कविता? येते मी. अविनाशजी येते. अगदी थोडं हनुमंत पवारांची आपण प्रतिक्रिया ऐकूया. मी येते, तुमच्याकडे आहे वेळ माझ्याकडे. कविताजी, अवधूत वाघ साहेबांनी चर्चेच्या सुरुवातीला 2 वेळा अगदी निक्षून सांगितलं की इतर खासदार का नव्हते, इतर खासदारांनी का जाब विचारला नाही. मला खरं म्हणजे अवधूत वाघ साहेबांचं मराठी प्रेम उफाळून आलंय असं वाटतंय आणि इतर खासदारांनीही दुबेंना जाब विचारावा अशी त्यांची मनापासूनची इच्छा आहे. मी आमचे बळवंत वानखेडे असतील, आमचे श्यामकुमार बर्वे असतील, आमचे प्रशांत पडोळे असतील, आमचे अमोल कोल्हे असतील, आमचे कल्याण काळे असतील, ओमराजे निंबाळकर असतील, विशाल पाटील, अमर काळे आणि छत्रपती शाहू महाराज असतील, या सगळ्यांना मी अवधूतजींचा निरोप पोहोचवतो. त्यातल्या त्यात आमचे प्रशांत पडोळे आणि ओमराजे आणि विशाल पाटलांना तर पोहोचवतो की महाराष्ट्र भाजपाचे प्रवक्ते अवधूतजी वाघ यांची इच्छा आहे की तुम्ही त्या दुबेला जाब विचारा. आणि दुबेपेक्षाही डेंजर माणसं आहेत. पटक के मारेंगे हा दुबे म्हणू शकतो. ओमराजेंच्या समोर, आमच्या कल्याण काळेंच्या समोर, आमच्या प्रशांत पडोळेंच्या समोर हा उभा पण राहणार नाही. पण ती संसद आहे, ते या लोकशाहीचं मंदिर आहे आणि भारतीय जनता पक्षानं दुबेला आवरावं. महाविकास आघाडीच्या कुठल्याही खासदाराला दुबेला उत्तर द्यायची वेळ येऊ नये. हा महाराष्ट्र जितका आमचा आहे तितकाच भाजपवाल्यांचा आहे. पण भाजपवाले मराठीचा अपमान करणाऱ्यांना पाठीशी घालणार असतील तर तोही दिवस लांब नाही ज्या दिवशी संसदेमध्ये पटक या दुबेला आमची लोक मारतील. पण केला ना निषेध त्यांनी, ते कुठे म्हणतात आम्ही समर्थन करतोय म्हणून? दुबेला त्यांनी नोटीस द्यावी, काढून टाकावं, समज द्यावी, पुन्हा बोलू नको म्हणावं. तो दर 8 दिवसाला बोलतोय, का बोलतोय मग? पण असं झालं तर मग काँग्रेसचे खासदार आमदार बरेच वेळेला काय बोलत असतात. मग असं काय प्रत्येकाला काय पक्षात ना काढायचं? कुठल्याही भाषिक लोकांचा अपमान, कुठल्याही राज्याचा अपमान काँग्रेसचा एकही खासदार कधी करत नाही. कर्नाटकात आमचं सरकार आहे, कानडी भाषेचा सन्मान तिथं होतो. तेलंगणामध्ये तेलुगू भाषेचाच सन्मान होतो. तसं महाराष्ट्रात मराठीचाच सन्मान झाला पाहिजे. कोणतरी झारखंडमध्ये बसणार आणि आमच्या पैशावर महाराष्ट्र जगतो म्हणणार, अरे अख्ख्या उत्तर भारताचा जीएसटी नाही तेवढा जीएसटी अख्खा आमचा महाराष्ट्र भरतोय. आणि तरी तुम्ही आम्हाला असं म्हणणार असाल, पटक के मारेंगे म्हणत असाल आणि सत्ताधारी पक्षात आहात. लोकसभेमध्ये तुमचं बहुमत आहे, तुमचं राज्यामध्ये सरकार आहे आणि आता अवधूतजी म्हणत होते दिल्लीमध्ये जाऊन अध्यासन केंद्र काढलं. अहो, तुम्ही महाराष्ट्रात मराठीचा बळी देणार आणि कुसुमाग्रज
महाराजांच्या नावानं तुम्ही JNU मध्ये जाणार, तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान करणारे तुमच्या पक्षातल्या लोकांना पाठीशी घालणार आणि शिवाजी महाराजांच्या नावानं आमच्या तुम्ही अध्यासन करणार. ही शुद्ध बनवेगिरी आहे, ही धुळपेक आहे. याच्या विरोधात काँग्रेस पक्ष होता आणि आहे. बर, सांगा आता अवधूत वाघजी, म्हणजे काय दुबेंनी काहीतरी बोलायचं आणि त्यांच्यावर आम्ही फक्त निषेध व्यक्त केला असं म्हणून नाही समाधान होणार सगळ्यांचं? करा काहीतरी कारवाई अशी मागणी आहे. केलंय का तुम्ही पक्षाकडे मागणी तरी महाराष्ट्र काँग्रेस भाजपनं केलेली आहे का की या दुबेंवर काहीतरी कठोर कारवाई करा? जर ते वारंवार असंच बोलत राहिले तर आम्हाला उत्तर देता येत नाहीत. मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की महाराष्ट्राच्या सर्व NDAच्या खासदारांच्या झालेल्या बैठकीमध्ये जे ठरलं ते आम्ही गृहमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि गृहमंत्र्यांनी पुढे काय करावं ते तर माझ्या हातात नाही किंवा महाराष्ट्राच्या भाजपच्या हातात पण नाहीये. ते त्यांच्या स्तरावर जो काही निर्णय घ्यायचा तो घेतील. आता हनुमंत पवार साहेबांनी जो म्हटलं की त्याला पक्षातनं काढला पाहिजे किंवा काय वगैरे वगैरे वगैरे, ही एक गोष्ट झाली. पण अभिषेक मनु सिंघवीने आपल्या चेंबरमध्ये जे काही केलं त्याचं बक्षीस म्हणून त्याला पुन्हा खासदारकी दिली हो राज्यसभेची. त्याच्याबद्दल काय म्हणायचं? अहो इथे तर तुम्ही म्हणताय म्हणून मराठी माणसाचा अपमान झालाय म्हणून, परंतु तिकडे संपूर्ण स्त्री तत्वाचा अपमान झाला होता. ह्या संपूर्ण स्त्री तत्वाचा अपमान झालेल्या अभिषेक मनु सिंघवीला तुम्ही एकदा तिकीट दिली, त्यात तो हरला, त्याच्यानंतर परत त्याला तिकीट दिली आणि राज्यसभेमध्ये खासदार बनवला. ज्या कर्नाटकाबद्दल तुम्ही बोलला त्या कर्नाटकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही रातोरात हलवला. आणि अशी मी असंख्य उदाहरणं देतो की ज्या पंडित जवाहरलाल नेहरूंच्या डिस्कव्हरी ऑफ इंडियामध्ये वाट चुकलेला माणूस म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची हेटाळणी करण्यात आली, त्या पंडित नेहरूंची तुमची काँग्रेस आहे. तुम्ही काय बोलताय हो आणि कशाबद्दल बोलताय? तर त्याच्याबद्दल तुमचं मराठी प्रेम आणि तुमचं छत्रपती महाराजांचं प्रेम हे सध्या जे काय उफाळून आलेलं आहे हे तुमच्या सध्या तुमच्याकडेच ठेवा. अख्ख्या जगाला त्याच्याबद्दल सगळी चांगली आणि व्यवस्थित माहिती आहे. अवधूतजी, असं आहे ना की सध्याचं राजकारण फक्त महाराष्ट्रातलं नाही, अवघ्या देशातलं असं आहे की एकाला झाकावं आणि दुसऱ्याला काढावं अशी परिस्थिती आहे. त्यामुळे तुम्ही 4 उदाहरणं दिलीत की ते आणखीन 4 उदाहरणं घेऊन उभे राहतील. तर मला माहिती आहे हनुमंत पवार तुम्ही आणखीन 4 उदाहरणं घेऊन उभे राहाल, कारण तुटवडाच नाहीये आपल्याकडे उदाहरणांचा. त्यांनी अभिषेक मनु सिंघवींचं नाव घेतलं की तुम्ही भाजपच्या आणखीन कुठल्या तरी नेत्याचं नाव घेणार आहात. कल्पना आहे मला त्याची. मुद्दा आहे की त्याच्यात पडायचं आहे का? तुम्ही दोघेही चांगले प्रवक्ते आहेत, त्यामुळे त्या सगळ्या उदाहरणांची माळ तुम्हाला मुखोद्गत आहे याची कल्पना आहे मला. अगदी थोडक्यात एका वाक्यामध्ये मुद्दा तेवढा मांडा, चर्चेच्या शेवटाकडे येते. नेहरूजींचं डिस्कव्हरी ऑफ इंडिया सगळीकडे महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये उपलब्ध आहे. आदरणीय साने गुरुजींनी भाषांतर केलेलं आहे. असं कुठेही लिहिलेलं नाही. मात्र हिंदू शाहीमध्ये वीदा सावरकरनी लिहिलेल्याचा यांनी अजूनही निषेध केलेला नाही. यांनी काय सांगावं? नेहरूंनी उभा केलेला पुतळा आजही प्रतापगडावर उभा आहे 7 वर्षानंतर. यांच्या मोदीजींनी उभा केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा कोकण किनारपट्टीवर कोसळला, मागितली का यांनी माफी? यांचे भगतसिंग कोश्यारी शिवाजी महाराजाबद्दल वाईट बोलले, यांचा श्रीपाद छिंदम शिवाजी महाराजाबद्दल वाईट बोलला, यांचा प्रशांत कोलटकर शिवाजी महाराजाबद्दल वाईट बोलला. हे सगळ्यांना सुरक्षा देण्याचं काम यांनी केलं. यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सांस्कृतिक आघाडीचा राहुल सोलापूरकर पुण्यामध्ये शिवाजी महाराजांचा अपमान करून पोलिसांच्या याच्यामध्ये लपून बसलेला आहे. माळ लावाल तुम्ही उदाहरणांची, मी तुम्हाला म्हटलं की माळ लावाल तुम्ही उदाहरणांची, म्हणून थांबा आता. तो मुद्दा नाहीये, तो मुद्दा नाहीये. अविनाश अभ्यंकरजी, शेवटची कमेंट असेल तर तुमची वाटा, म्हणजे शेवटाकडे जायचंय मला. अगदी थोडक्यात माझी कॉमेंट शेवटचीच आहे. माझी अवधूत वाघांना एवढीच नम्र विनंती आहे की तुम्ही सिनियर आहात, महाराष्ट्र प्रेमी आहात. फक्त निशिकांत जे कोणी दुबे आहेत त्यांना सांगा महाराष्ट्रातील जनतेची जाहीर लेखी माफी मागा. बाकी तुमची इंटरनल कारवाई होते का नाही होत. आणि दुसरं, महाराष्ट्र भाजपनी दिल्लीत हे कळवावं की ह्याच्या पुढे महाराष्ट्राला कुठल्याही गोष्टीत गृहीत धरू नका. हा महाराष्ट्र आहे. हा महाराष्ट्र सर्व बाबतीत सुजलाम सुफलाम आहे. महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशातून लोक इथे कामाला येत आहेत. जे जुने आहेत ते गुण्यागोविंदाने राहत आहेत. भाषावरनं भाषिक असा वाद घडवायला जाऊ नका. इथे सगळे जे येत आहेत, जे वर्षानुवर्ष राहत आहेत आणि आपण ज्या राज्यात जातो, तुम्ही अगदी व्यवस्थित आणि अगदी छान मांडले, जे या चर्चेच्या शेवटासाठी अत्यंत उपयुक्त आहेत. माइंडकर सर, पुन्हा अगदी 2-3 वाक्यांमध्ये प्लीज. नाही, मला एक यांना सल्ला द्यायचा आहे भाजपच्या प्रवक्त्यांना. एवढाच आहे की आधी एखादा गुन्हा घडला म्हणून, मी गुन्हा शब्द वापरतो की आधी एखादी चूक घडली म्हणून ती चूक किंवा तो गुन्हा करण्याची एक प्रकारची सवलत किंवा मुभा
भारतीय राज्यघटना देत नाही. बर. पुन्हा ठीक आहे. भाजपचे तमाम प्रवक्ते, मला एवढंच सांगायचंय, नेहरू एरातनं बाहेर या, आजचं बोला, आणि आजचं जर का बोलायचं असेल तर एक कायदा करणारा खासदार खुलेआम म्हणतोय पटक पटक के मारेंगे, तर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. माइंडकर सर, तुम्ही या मुद्द्यावर ठाम आहात, पण अवधूत वाघांनी काही त्या मुद्द्याकडे फार सिरियसली बघितलं नाही, कारण तशी काही कारवाई होण्याची चिन्ह दिसत नाहीत. निषेध व्यक्त केलेला आहे असं भाजपचं म्हणणं आहे. मुद्दा हा आहे की महाराष्ट्राच्या अस्मितेचा जेव्हा विचार होतो आणि जेव्हा हा मुद्दा देशाच्या राजधानीपर्यंत मांडण्याचा वेळ होतो, त्यावेळेस महाराष्ट्राची जनता विरोध करणारा, अस्मितेच्या बाजूने बोलणारा माणूस कुठल्या पक्षाचा आहे ते बघत नाही. रादर प्रत्येक महाराष्ट्राच्या मनाची ही अपेक्षा असते की ज्या 48 खासदारांना आम्ही महाराष्ट्रातून आमचं प्रतिनिधित्व करण्यासाठी पाठवलेलं आहे, त्या 48 खासदारांनी प्रश्न जेव्हा महाराष्ट्राचा येतो त्यावेळेस एकत्र उभं राहिलं पाहिजे. काँग्रेसच्या 3 खासदारांनी जो आवाज उठवलाय तो आज महाराष्ट्राची मान अभिमानानं उंचवणारा होता. खरं तर या गोष्टी प्रतिकात्मक असतात, पण अनेकदा राज्याच्या अस्मिता, राज्याची ओळख ही अशा प्रतिकात्मक गोष्टींमधनं ठळक होत जाते. आजची गोष्ट हे त्याचं एक उदाहरण आहे. महाराष्ट्राचे सगळे खासदार जर या मुद्द्यावर एकत्र दिसले, निशिकांत दुबेंना महाराष्ट्राच्या 48 खासदारांनी मिळून जर जाब विचारला, तर तो महाराष्ट्रासाठी नक्की सुवर्ण दिन असेल आणि संपूर्ण देशाला, जगाला हा इशारा असेल की महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. मान वाकडी करून बघू नका, ती अस्मिता कशी जपायची हे महाराष्ट्राला पक्क ठाऊक आहे. आज आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि यानंतर या विशेष चर्चेमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.